तुम्ही म्हणत असाल कोणी कोणी नॉनव्हेज केलंय, कोणी कोणी नॉनव्हेज नाही केलंय. दिसतंय ना नॉनव्हेज सारख्या. फिश फ्राय म्हणा किंवा सुरमई म्हणा किंवा पापलेट म्हणा. फिश फ्राय नाही आहेत ह्या आहेत सुरणच्या वड्या. ही रेसिपी मी कशी केली आहे मी तुम्हाला शेअर करते. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया. तुम्हाला अगोदर असंच वाटलं ना कोणी नॉनव्हेज केलंय. ह्या आहेत सुरणाच्या वड्या. आता मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते. चला तर कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि सुरणाच्या वड्या ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. अजिबात त्याला जास्त मेहनत लागत नाहीये. प्रत्येक पदार्थ बनवायला मेहनत लागतेच, पण ही पूर्व जर तयारी आपण केली तर याला मेहनत लागत नाही. सुरण घ्यायचं. सुरण हे आधी चिंचेच्या पाण्यामध्ये उकळून ठेवायचं आणि त्यानंतर हवं त्या वेळेला शॅलो फ्राय करायच्या. सुरमई, पापलेट, फिश फ्राय, सुरणवडी. जेवढ्या मला आता सुरणच्या वड्या करायच्या आहेत तेवढ्या मी यातनं काढून घेणार आहे आणि मग परत पुन्हा मी अशा डबा पॅक मध्ये फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आणि हो, याला जर आहे ना सुरणवडीला जास्त मेहनत लागत नाही. जर अगोदर आपण अशा चिंचेच्या पाण्यामध्ये बॉईल करून जर का आपण ह्या डब्यामध्ये पॅक करून जर फ्रीज मध्ये ठेवला तर वेळेवर आपल्याला ह्या शॅलो फ्राय करता येतात आणि खाता येतात, सर्व करता येतात. त्यामुळे जर आपण ह्या अगोदरच चिंचेच्या पाण्यामध्ये उकळून फ्रीज मध्ये ठेवल्यात तरीही चालतं. त्यामुळे काय होतं, तुमचा वेळ वाचतो आणि हवं त्यावेळेला गरम गरम शॅलो फ्राय करून खाताही येतात. तर मी नेहमी असंच करते. त्या अगोदर मी चिंचेच्या पाण्यामध्ये उकळवते आणि त्या पुन्हा एकदा धुवून घेते आणि त्याचं चिंचेचं जे त्याच्यावर असतात त्या चिंचा त्या मी बाजूला काढून घेते आणि मग त्या स्वच्छ धुवून घेते आणि मग त्या मी डब्यामध्ये पॅक फ्रीज मध्ये ठेवून देते आणि मग वेळेवरती शॅलो फ्राय करून घेते. हे सुरण आहे आणि सुरण मी हे चिंचेच्या पाण्यामध्ये मी उकळून घेतलेलं आहे. काय केलं मी अगोदर सुरण घेतलं, ते सुरण मी छान सालून घेतलं. सालून घेतल्यानंतर मी ते कट केलं आणि कट केल्यानंतर ते मी स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेतला आणि मग मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. त्याच्यामध्ये मी चिंच टाकली आणि मग हे धुतलेलं जे सुरण आहे, सुरणचे काप आहे ते मी त्या चिंचेच्या पाण्यामध्ये उकळवलेत. मी हे पूर्वतयारी आधीच केली होती कारण मला ते वेळेवरती दुपारी लागत होते त्याच्यामुळे. पण मी आता परत पुन्हा शॅलो फ्राय करतेय आणि म्हटलं ती रेसिपी पण आपण आता शेअर करावी म्हणून मला वेळेवर सुचला आणि मग मी ती रेसिपी शेअर करतेय. तर मी त्या चिंचेच्या पाण्यामध्ये उकळून घेतल्या आणि उकळून घेतल्यानंतर आता मी पुढची प्रोसिजर आहे ती तुम्हाला शेअर करते. सुरण हे ज्यावेळेला आपण कट करतो ना त्यावेळेला हाताला तेल लावून घ्यायचं. त्यांनी खाज होणार नाही कारण सुरणनी खाज येते आणि तसंच ते चिंचेच्या पाण्यामध्ये आपण याच्यासाठी उकळवायचे आहे की ते खाज नको यायला म्हणून. तर मग मी अशा पद्धतीने सुरण कट केलं, त्याचे काप तयार केले, चिंचेच्या पाण्यामध्ये उकळवलेत आणि मग आता मी ते शॅलो फ्राय करायला घेणार आहे. चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि पुढची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते. आणि हो, महत्वाचं तर राहिलंच, नेहमीप्रमाणेच वेगळं काहीच नाही. अजूनपर्यंत कुणिकास किचनला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या आणि घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. जय श्री कृष्ण. मी कुणिका आणि कुणिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला सुरणाच्या वड्या ही रेसिपी शेअर करते.
चला तर मग कुणिकास किचन मध्ये जाऊया आणि सुरणाच्या वड्या ही रेसिपी बघूयात. लाल तिखट आहे, धना पावडर आहे, मीठ आहे आणि चाट मसाला. आणि हा जो आहे हा आहे रवा. जास्त बारीक पण नाहीये आणि जास्त जाड पण नाहीये, मीडियम असा हा रवा आहे. आणि हे आहे सुरण. हे सुरण आहे. हे सुरण मी छान असं बॉईल करून घेतलेलं चिंचेचा पाण्यामध्ये मी बॉईल करून घेतलंय आणि आता मी ते इथे वापरणार आहे. याच्यात आपण सुरणवडी करणार आहोत. मी रवा घेतलेला आहे, 2 चमचे रवा आहे तो. चाट मसाला टाकलाय मी. लाल तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार टाकायचंय. आणि धने पावडर आहे. आपण चाट मसाला टाकलाय त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ हे बेताने टाकायचंय, जास्त नाही. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर इथे हे छान मी मिक्स केलंय. आणि ही जी सुरणवडी आहे आपण बॉईल केलेली चिंचेच्या पाण्यामध्ये, तिला छान असं कोट करायचं आहे. हिला हे कोटिंग केलं की आपण हे शॅलो फ्राय करायचे आहेत. एका साइडला मी तवा ठेवलेला आहे तापायला, तोपर्यंत मी याला कोटिंग करून घेतेय. हे छान असं प्रेस करायचं त्याच्यावरती, बघू शकता. मी आता ह्या इकडे एकसारख्या सर्व करून घेणार आहे. मी आता ह्या पूर्ण करून घेणार आहे. असं आयत्या वेळेवरती खायला पण बरं असतात. जर आपण ह्या अगोदर सुरणाच्या वड्या करायच्या असतील तर त्या चिंचेच्या पाण्यामध्ये आपण त्या छान अशा बॉईल करून ठेवायच्या आणि मग फ्रीज मध्ये छान डबा पॅक मध्ये ठेवायच्या. वेळेवरती फक्त त्या रवा वगैरे याचं सारण करायचं आणि त्या आपण छान गरम गरम शॅलो फ्राय करायच्या. अगदी डाळ भाताबरोबर सुद्धा छान लागतात त्या आणि अशा पण छान लागतात. आयत्या वेळेवरती उकळवायचं आणि परत पुन्हा नाही जमत, त्याच्यामुळे मग हे एक बेस्ट आहे की आपण असं बॉईल करून छान चिंचेच्या पाण्यामध्ये त्या डब्यामध्ये पॅक करायच्या आणि त्या फ्रीज मध्ये ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला आयत्या वेळेवरती हे खायला मिळतील. मी नेहमी असंच करते, कारण त्या पुन्हा आपण गरम करणारच ना. त्या गरम गरम जी पदार्थ नेहमी गरम गरम करता येतात ती अगोदर जर आपण पूर्व तयारी म्हणून ह्या जर आपण फ्रीज मध्ये अशा उकळून जर ठेवल्यात चिंचेच्या पाण्यामध्ये तर काही हरकत नाहीये. आता मी इथे सर्व अशा वड्या सारण लावून घेतले, त्याला रव्याचं एक कोटिंग लावून घेतलेली आहे आणि आता ह्या मी शॅलो फ्राय करायला घेणार आहे. छान अशा झालेल्या आहेत बघा. आणि थिंकनेस तुम्हाला जेवढी हवी तेवढी मी या थिंकनेसनी केलेल्या आणि त्या छान उकळून ठेवल्या चिंचेच्या पाण्यामध्ये. आता मी हा शॅलो फ्राय करणार आहे. इथे छान असा हा तवा तपलेला आहे, त्यावर
मी आता थोडं तेल टाकणार आहे. त्यानंतर आपण ह्या ज्या वड्या केलेल्या आहेत कोटिंगच्या त्या ठेवायच्या आहे. पुन्हा थोडंसं तेल मी टाकणार आहे त्याच्यावर. आणि आता ह्या मी बारीक याच्यावरती फ्लेमवर करणार आहे. दोघं साइडनी हा शॅलो फ्राय करायचा आहे. गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे. आता मी साइड याची चेंज करणार आहे. दोघं साइडनी आपल्याला ह्या करायच्या आहेत. गॅसची फ्लेम कमीच आहे. मी पुन्हा दुसऱ्या साइडला तेल सोडणार आहे लावायला. छान खरपूस अशा ह्या लागतात चवीला. आणि त्या झाल्यानंतर कोणी म्हणणार पण नाही ह्या सुरणच्या वड्या आहेत. छान अशा दोघं बाजूनी खरपूस होईपर्यंत आपण त्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. गॅसची फ्लेम आहे ती बघू शकता एकदम कमी केलेली आहे. कमी गॅसच्या फ्लेमवरती मी ह्या सुरणच्या वड्या आहेत त्या खरपूस होईपर्यंत शॅलो फ्राय करणार आहे. एक साइडला झालेत का बघूयात आपण आता. अशा छान अशा खरपूस अशा सुरणच्या वड्या ज्या आहेत त्या मी शॅलो फ्राय करतेय. हे झाल्या असतील. झालेल्या आहेत बघा. अति घाई करायची नाही. गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवायची. कारण ह्या आधीच आपण बॉईल केलेला आहे चिंचेच्या पाण्यामध्ये. त्यामुळे त्याला शिजायला असं काही वेळ लागत नाही. पण त्या जो कच्चा रवा आहे तो खरपूस होईपर्यंत आपल्याला त्या शॅलो फ्राय करायच्या आहे. झालेल्या आहेत. आता मी ह्या काढून घेणार आहे. आता मी दुसऱ्या सेम तशाच शॅलो फ्राय करणार आहे. थोडंसं तेल टाकणार आहे मी. त्यानंतर मी ह्या कोटिंग केलेल्या रवा लावलेल्या सुरणाच्या वड्या मी त्या टाकणार आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे. कमी फ्लेमवर मी त्या खरपूस होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेणार आहे. मी आता याची साइड चेंज करणार आहे.
दुसऱ्या साईडनी मी परत पुन्हा त्या शॅलो फ्राय करते. दुसऱ्या साईडनी थोडंसं तेल टाकणार आहे. ज्या वेळेला मी रव्यामध्ये तिखट, चाट मसाला, मीठ टाकलं त्यावेळेला जर तुम्हाला आवडत असेल तर मॅगी मसाला पण टाकू शकता, पण मी इथे तो स्किप केलेला आहे. मॅगी मसाला टाकल्याने आणखीन त्याची टेस्ट छान अशी येणार आहे, म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ल्या जाणार. मी इथे मॅगी मसाला स्किप केलेला. मी आता साईड झाली का बघते. इथे झालेले आहेत, मी त्या काढून घेते. इथे सुरणाच्या वड्या शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत. इथे सुरणाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. दिसायलाही सुंदर अशा दिसताय सुरणाच्या वड्या. टेस्टला सुद्धा छान अशा झालेल्या आहेत. व्यवसाय संदर्भात काही जाहिराती द्यायच्या असतील तर त्यांनी मला कुणिकास किचनला चॅटद्वारे संपर्क करावा. मी आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या मी इन्स्टाला, फेसबुकला आणि कुणिकास किचन या YouTube चॅनलला मी शेअर करणार आहे, तर आपण मला चॅटद्वारे संपर्क करावा. आपल्याला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं, आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. आपल्याला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि माझ्या अशाच रेसिपी बघत राहा आणि माझ्या रेसिपींना असाच प्रतिसाद द्या.